राज्य सरकारला विधिमंडळाला जो सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे तो मान्य करावा लागेल, रद्द करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय सरन्यायाधीशांनी मांडलेली भूमिका अत्यंत रास्त, योग्य आणि कायद्याच्या चौकटीतली भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना, निर्देशांना कायद्याचे स्वरूप प्राप्त होते आणि त्याच्या खालच्या सोपान परंपरेतल्या सर्व संस्थांना ते निर्णय मान्यच करावे लागतात. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C आपल्याकडे घटनेची फ्रेमवर्क देताना सुद्धा अनेक या गोष्टी मांडलेल्या आहेत. महत्त्वाची बाब अशी की पार्लमेंटमधला सुद्धा एखादा कायदा घटनेच्या चौकटीच्या बाहेर जात असेल तर तो तसा जात आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कम्प्लिटली सुप्रीम कोर्टला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टचं म्हणणं खाली स्टेटला तर ऐकावं लागेलच लागेल. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे ते अत्यंत कायद्याला धरून आहे. पण ह्यात हेही विशेष आहे की असे म्हणणे ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाकडून येते त्या अर्थी स्टेटमधले राहुल नार्वेकर हे बायस्ड आहेत याची पूर्ण कल्पना न्यायालयाला आलेली आहे. आणि राहुल नार्वेकर हे शिंदे फडणवीस सरकारला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करू शकतात. तसे त्यांनी ते करू नयेत यासाठीचा म्हणून ही अधिकची सूचना आहे असे समजायला हरकत नाही. चंद्रचूड साहेबांची टिप्पणी ही याही अर्थाने महत्त्वाची आहे की राहुल नार्वेकर यांची एकूण मागील वर्षभरातली कार्यपद्धती पाहता त्यांना कुठलीही मनमानी करता येणार नाही. त्यांनी कितीही शिंदे साहेबांची आणि फडणवीसजींची मदत करायची जरी त्यांची इच्छा असली तरी त्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल. ससूनच्या प्रकरणाच्या संदर्भानं सरकारनं जी समिती गठीत केली होती त्याचा अहवाल 15 दिवसात येणं अपेक्षित होतं. पण अद्यापपर्यंत सरकारची जी समिती होती त्याचा अहवालही समोर आला नाही. माहिती विचारली तर ती माहिती मिळत नाही. साहेब अहो इथे राज्यात मध्ये एक बेकायदा एक घटनाबाह्य सरकार चालू आहे आणि त्या सरकारचं अजूनही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं सुद्धा ऐकलं जात नाही आणि तारीख पे तारीख हा कार्यक्रम इकडे चालू आहे. तिथे ससूनमधल्या विषयावर एका विहित वेळेमध्ये निर्णय आम्हाला मिळेल आम्ही असे कसे सांगावे. म्हणजे त्याच्याही आधी मी अजून एक आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की कळवा ठाण्यातल्या रुग्णालयात जे मृत्यू झाले त्यावरची एक चौकशी समिती नेमलेली होती आणि त्या समितीचा अहवालही 15 दिवसात येणार होता. पण त्यानंतर 15 दिवसांच्या फरकांनी पुढे 3 रुग्णालयातल्या घटना समोर आल्या पण अहवाल मात्र पुढे आला नाही. समित्या या नेमण्यासाठी असतात, चहा बिस्किटासाठी असतात असा कदाचित सरकारचा समज झालाय की काय अशी आम्हाला शंका येते. तुमच्या डीनवर तुम्ही गंभीर आरोप केला तर त्यांनी कायदेशीर सल्ला घेत कारवाई करणार असल्याचं सांगितलं. हा सगळा मस्त छानपैकी ठरवून एक ट्रॅप चालू आहे. एकीकडून दादा भुसेनी बोलायचं, एकीकडून काय म्हणता येईल त्याला शंभूराजेंनी बोलायचं, आता संजीव ठाकूर बोलत आहेत. मला असं वाटतं मी या सगळ्यांच्या गोष्टी छान एन्जॉय केल्या पाहिजे. आय एन्जॉय की माझी भीती तुम्हाला वाटते ज्या पद्धतीने. कारण माझं जर ईडी CBI काही इलेक्शन कमिशन असं कुठलंही मला जर बॅगेज नसेल आणि तुम्हाला मला अडकवण्यासाठी छानपैकी अशा पद्धतीने, कारण जिसकी लाठी उसकी भैंस होती है, सत्ता तुमच्या हातात आहे, पोलीस स्टेशन तुमच्या हातात आहे, ठाकूर तुमचा माणूस होता, ठाकूरला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे ठाकूर मी कायदेशीर सल्ला वगैरे घेतो असं बोलून जे करतील ह्या सगळ्याच लोकांचं मी छानपैकी स्वागत करते. तुमच्या सगळ्या धमक्या मी एन्जॉय करते. महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रग्ज मुक्त करण्याची जर ही बक्षिसी असेल तर होय, सुषमा अंधारे अशी बक्षिसी स्वीकारायला सहर्ष तयार आहे. नीलम गोरे असं म्हणतायत की उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनेमध्ये राहण्यासाठी केवळ बाळासाहेबांचाच पक्ष सोडायचा नाही म्हणून एक दिवस काढतायत अनेक लोक. नीलमजींनी त्यांची कोझी चेअर वाचवलेली आहे आणि त्यांची तशी कोझी चेअर ज्यांना ज्यांना वाचवायची होती असे लोक नक्की गेलेले आहेत. ज्यांना चेअरशी घेणं देणंच नाही आहे, ज्यांना खुर्ची आणि सत्तेपेक्षा सुद्धा निष्ठा महत्त्वाच्या वाटतात असे लोक इथे आहेत. आणि निष्ठावान लोकांवर अशा खुर्ची वाचवण्यासाठी गेलेल्या लोकांनी टिप्पणी करून आपली वैचारिक कुवत अजिबात प्रदर्शित करू नये. बारामतीमध्ये अजित पवार माझे डोळे देखत मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. काय वाटतं? आई म्हणून कुठल्याही आईला वाटेल ना की आपला मुलगा सर्वोच्च पदावर असला पाहिजे. म्हणजे अगदी गरीब झोपडीतली आईसुद्धा आपल्या बाळाला लाडाने हाक मारताना माझा राजा
माझा प्रधानमंत्री. तर त्यामुळे मला नाही वाटत की आई म्हणून त्यांच्या कुठल्याही बोलण्यावर आपण काही टिप्पणी करावी. पण यावरच आता दीपक केसरकरांनी टोला लावला की अजितदादांचं वय जे आहे ते अजून लहान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच त्यांना निवडणूक लढावी लागणार. केसरकर आता म्हणजे बऱ्यापैकी काय म्हणता येईल त्याला बोलघेवडेपणा आणि गोड बोलेपणा अंगात बिंबलाय त्यांच्या. आणि आपल्या पक्षाची आपल्या नेत्याची भाटगिरी करताना त्यांना कदाचित या गोष्टींचा विसर पडतो की या राज्याला या देशाला अनेक अशा लोकांची परंपरा आहे की ज्यांनी अगदी कमी वयामध्ये फार मोठे मोठे पराक्रम केलेले आहेत. त्यामुळे वय हा मुद्दा कधीही येत नाही. आणि वय हाच मुद्दा लावायचा असेल तर मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय जेव्हा ते मुख्यमंत्री झाले याचाही विचार जरा केसरकरांनी करावा. म्हणजे मग ते फडणवीसांना सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या योग्यतेचा समजत नाहीत का त्याचंही उत्तर करेल. प्रफुल्ल पटेल आणि नरेंद्र मोदी जी आहे त्यांची चर्चा जी आहे एअरपोर्टवर झालेली. काय वाटतं नक्की कसं सत्तेतले घटक पक्ष आहेत, राज्यातल्या सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे सत्तेतल्या घटक पक्षांनी एकमेकांशी काय बोलावं काय नाही बोलावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण कदाचित दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात चर्चा असू शकते. कारण आता शिंदे गटापेक्षा सुद्धा दादा गटाची जवळी भाजपाशी निश्चितपणे जास्त वाढलेली आहे. दिवाळीच्या तोंडावर आता सदावर्ती जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा एसटी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं असं समजतंय. काय वाटतं? मुळात सदावर्तेंना आता लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन करतायत ही एक राजकीय खेळी आहे. कारण संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांच्या संबंधी जे वातावरण तयार झालं तो फडणवीसांचा माणूस फडणवीसांचा बोलका बाहुला असं वातावरण तयार झालं. निव्वळ आणि निव्वळ मी फडणवीसांचा नाही किंवा माझा आणि फडणवीसांचा तसा अर्थार्थी संबंध नाही हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून आता फडणवीस सदावर्तेजी हे फडणवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत. परंतु लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत हेही तितकंच खरं. केंद्रीय मंत्री पी चिदंबरम जे आहेत त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलेलं आहे. फडणवीस हे धर्मनिरपेक्ष आहेत आणि जात ही त्यांची राजकीय ओळख नाही हे मला मान्य आहे असे चिदंबरम यांनी सांगितले. मराठा आरक्षणाला पी चिदंबरम म्हणजे बोलले ते चांगलं बोलले की जात ही त्यांची राजकीय ओळख नाही हे एका अर्थाने त्यांनी काय म्हणता येईल गौरव उद्गार वगैरे काढले. पण स्वतः फडणवीसांना तसे वाटते का हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण जे फडणवीस साहेब मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केले जाते असे म्हणतात. उलट आम्हाला असे दिसते की संबंध महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत कुणालाही ब्राह्मण म्हणून नक्कीच काही टार्गेट करण्याचं काही कुणी कारण केलेलं नाही आहे. उलट अमुक एका जातीचे प्रिव्हिलेज मिळवण्याचे प्रयत्न बऱ्याचदा झालेले आहेत. त्यामुळे चिदंबरमजी जरी म्हणाले असले तरी मुळात फडणवीसच स्वतःला टार्गेट मी होतोय असं म्हणून आपण ब्राह्मण आहोत हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो विधिमंडळाला नाकारता येणार नाही असं सरन्यायाधीश जे आहेत चंद्रचूड यांनी पण म्हणलेलं. एखादा निर्णय जर चुकीचा वाटला तर तो रद्द केला जाऊ शकतो. परंतु त्या निर्णयातील उणिवा जो आहे तो दूर करण्यासाठी नियम विधिमंडळात बनवू शकतात असे चंद्रचूडांची एक वक्तव्य. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे ही टिप्पणी अगदी योग्य आहे. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 368C जेव्हा आपल्याकडे फ्रेमवर्कची एक डेफिनेशन केली जाते तेव्हा त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टचे जे निर्णय असतात ते अभिलेखासारखे असतात. त्यांना कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं. आपण म्हणूनच त्याला अभिलेख न्यायालय असं म्हणतो. आणि पार्लमेंटमधला एखादा कायदा जर चौकटीच्या बाहेर जात असेल तर त्याही कायद्यावर टिप्पणी करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टला असतो. त्यामुळे विधिमंडळ तर त्यांनी ऐकलंच पाहिजे तो नियमच आला. जर पार्लमेंटचा कायदा सुप्रीम कोर्ट खरा की खोटा किंवा योग्य की अयोग्य ठरवू शकतं तर विधिमंडळाने केलेला एखादा निर्णय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.